हिंदसदवंदियाणं तिहुवणहिदमधुरविसदवकाणम् अन्तातीदगुणाणं नमो जिनाणं जिदववाणं। कुंदकुंदाचार्य भगवान की जय। जास्तिकामध्ये गाथा नंबर 84 बघतोय. धर्मद्रव्याचे वेगवेगळे विशेषणांच्या द्वारे वर्णन करतात. कसं आहे धर्मद्रव्य? अगुरुगलहुगे हिंसया ते हिमणन्ते हिंपरिणदं नित्यं गदिकिर्याजुत्ताणं कारणभूतं संयमकज्जं. काय सांगितलं? धर्मद्रव्य कसं आहे तर अनंत गुरु लघु गुणांच्या द्वारे नित्य परिणमन करणारं आहे. काय पहिलं सांगितलं विशेषण. दुसरं नित्य आहे. का नित्य आहे? स्वरूपापासून च्युत होत नसल्यामुळे. तिसरं कारणरूप आहे. धर्मद्रव्य हे कारणरूप आहे. का? हेतू काय दिला? गतिक्रियेने युक्त जीव पुद्गलांना गमनामध्ये मदत करत असल्यामुळे. म्हणजे कारण काय? कार्य काय झालं? कारण झालं धर्मद्रव्य. कार्य काय झालं? जीव पुद्गलांचं गमन. मग कारण कार्य संबंध एका द्रव्यात का दोन द्रव्यात? निश्चयाने एका द्रव्यात. व्यवहाराने सांगायचं की तिथं बाहिरंगामध्ये जे काय असतील ते निमित्त असू शकतात. त्यामुळं धर्मद्रव्य हे निमित्त आहे, ते कारण रूप म्हणलं. आणि जे जीव पुद्गलाचं गमन चालू आहे त्याला म्हणलं कार्य. तर या अपेक्षेने धर्मद्रव्य कारण रूप आहे आणि अकार्य रूप आहे. का? स्वतः त्या रूप नाही किंवा धर्मद्रव्य अकार्य रूप का आहे? स्वतःच्या अस्तित्वाने स्वतःच्या अस्तित्वाने निर्वृत्त म्हणजे काय? रचलेलं असल्यामुळे. म्हणजे तिथं म्हणायचंय की बहिरंगामध्ये कोणीही त्याचं कारण नाही. धर्मद्रव्य स्वयं स्वतःचं कारण आहे. आता ह्याच्यात लावायचं कारण कार्य एका द्रव्यामध्ये. धर्मद्रव्य स्वतः त्याचं कारण आहे, स्वतः असते त्याचं कार्य आहे. आता कार्य म्हणताना पर्याय घ्यायची त्याची. स्वतः ते द्रव्य कारण आणि त्याचं जे काय परिणमन चालू आहे ते त्याचं कार्य. तर काल काय बघत होतो आपण? सिद्धांवरून सांगितलं होतं ना. काय सांगितलं होतं? दृष्टांत. सिद्ध गुणानुरागाने परिणत भव्यांच्या सिद्ध गतीमध्ये सिद्ध प्रभू सहकारी कारण आहेत. जसं की धर्मद्रव्य गतीमध्ये जीव पुद्गलांना कारण आहे, पण जबरदस्ती नेणारं नाही. म्हणजे जसं धर्मद्रव्य जबरदस्ती जीव पुद्गलांना गमन करवत नाही, तसं सिद्ध भगवान जरी तुमच्यामध्ये सिद्ध गतीला जाण्याचा इच्छा आहे, तशी तुमची प्रवृत्ती आहे, तरी सुद्धा त्या मोक्षाला जबरदस्ती सिद्ध बनवत नाहीत किंवा मोक्षाला नेणारे नाहीत. म्हणून उदासीन कारण म्हणलं त्यांना. सिद्ध भगवान उदासीन असताना सुद्धा ज्यांना कोणाला अशा भव्य जीवांना सिद्धांच्या प्रति गुणानुराग आहे, त्यांच्या सिद्ध गतीमध्ये ते सिद्ध सहकारी कारण असतात. त्याप्रमाणे धर्मद्रव्य सुद्धा स्वभावानेच सहकारी कारण निमित्तामध्ये फरक करणार का? तेच की सहकारी कारण म्हणा, निमित्त म्हणा, चालतंय. फक्त आता तुम्ही ते म्हणता कसं साधकतम साधन वेगळं आणि बहिरंगामध्ये सहस्त्र कारण असतात ती वेगळी.
जे काही एक कार्य होत असताना एकच कारण नसतं तर अनेक कारणं असतात. आता माहिती आहे, आता घट बनवला तर माती एक कारण नाही आहे, किती कारण आहेत? कोण कोण कारण असतो? घडा बनवला तर कोण कोण मदत करतं त्याच्यामध्ये? कुंभार आहे, चाक आहे, कुंभार आहे, चाक आहे, पाणी मानव आहे, चक्र आहे. पाणी आहे, चक्र आहे. तर असं अनेक कारण असताना रोटली केली तर काय काय कारण? गहू ज्वारी स्वच्छ ज्वारीची रोटली? करायची. बरं. निवडानिवडी करून स्वच्छ करून बाई ती करणारी स्त्री, ते वेलन, चकला, ते तुमचं काय गॅस, शेगडी, काय तुमचं चूल, चिमटा, अग्नी. जे काय असेल ते सगळं सहकारी कारण आहे. साधकतम साधन म्हणजे कणिक घ्यायची. ज्याच्यामुळे कार्य होणारच तेच, नियमाने. उपादान. त्याला म्हणलं उपादान म्हणा. ते साधकतम साधन म्हणायचं. जसं तुम्हाला सिद्ध पर्याय प्राप्त झाली, कोण आहे हो साधकतम साधन? स्वतःचा जीव. माझा स्वभाव म्हणा किंवा मग माझे शुद्ध परिणाम म्हणा, ज्याच्याद्वारे की मला ती शुद्ध दशा प्रगट झाली. त्याचं मूळ कारण आहे उपादान रूपाने माझा शुद्ध आत्मा. तर सिद्ध गतीला जाण्यामध्ये सिद्ध भगवान निमित्त कारण आहेत, फक्त सहकारी रूपाने, ते पण आरोपित म्हणलं म्हणून. तसंच धर्मद्रव्य सुद्धा गती करण्यामध्ये जीव पुद्गलांना सहकारी कारण आहे, पण स्वयं ते अकार्य रूप आहे. ज्याप्रमाणे सिद्ध स्वकीय शुद्ध अस्तित्वेन निष्पन्नत्वात् अन्येन केनापि न कृतः. सिद्ध भगवान स्वतःच्या शुद्ध अस्तित्वाने रचलेले असल्यामुळे त्यांना कोणी शुद्ध केलं? जेव्हा सिद्ध पर्याय प्रगट झाली त्यावेळी शुद्ध दशा प्रगट झाली म्हणता ना. काय म्हणले अनिता काकी? सिद्ध भगवान शुद्ध झाले, त्यांना शुद्ध कोणी केलं? त्यांच्या परिणामांनी. म्हणजे स्वतः ते शुद्ध रूपाने रचलेले आहेत. कळलं का काय म्हणले? सुनीता काकी आहे ना माझ्यासमोर? तर शुद्ध अस्तित्वाने रचलेले असल्यामुळे शुद्ध आहेत ते स्वतः, त्यांना कोणी शुद्ध बनवत नाही. मग सिद्धांना शुद्ध बनवणारे नाहीये, तुम्हाला कोण शुद्ध बनवणार हो? कोण? म्हणजे माझ्या शुद्ध आणि अशुद्धतेमध्ये कारण मीच आहे, तसंच मला सुखी दुःखी करण्यामध्ये पण कारण मीच आहे. म्हणा गाथा. शुद्धम तुरीयानंतो, जय श्रीमान. शुद्धम चैवप्पयम लहदी जीवो जानन्तो जानन्तो अशुद्धम अशुद्धम मेवप्पयम लहदी. कुठं बघून म्हणताय? पाठ आहे तीच. नाही, ती पाठ आहे गाथा. होय. जीवनात आहे का? आपल्या जीवनात आहे का? आपल्या जीवनात हो आहे. म्हणजे शब्द कळलेत की, पण त्याच्यातून भावपर्यंत पोचायला पाहिजे. भाव. जो शुद्धाला जाणतो तो शुद्धाला प्राप्त करतो, आणि जो अशुद्धाला जाणतो तो अशुद्धतेला प्राप्त करतो. मग कोण तुम्हाला शुद्ध बनवलं आणि कोण अशुद्ध बनवलं? मीच ज्याला विषय बनवतो त्याच्या अनुसार माझी शुद्धी आणि अशुद्धी, त्याप्रमाणे माझं सुख आणि दुःख. तसंच म्हटलं इथं त्या धर्मद्रव्याला सुद्धा कोणी शुद्ध करणारं नाही, ते स्वयं स्वभावाने शुद्ध आहे. सिद्धांना कोणी शुद्ध करणारं नाही, तर ते सुद्धा स्वभावाने शुद्ध रचलेले आहेत आणि तशी पर्याय त्यांची प्रगट झालेली आहे. म्हणून ते स्वयं अकार्य रूप आहेत, त्यांना कोणीही बनवलेलं नाही. तथा धर्म अपि स्वकीय अस्तित्वेन निष्पन्नत्वात् अकार्यः इति अभिप्रायः. त्याप्रमाणे धर्मद्रव्य सुद्धा स्वकीय अस्तित्वाने रचलेलं असल्यामुळे अकार्यरूप आहेत, अकार्यरूप आहे धर्मद्रव्य, असा अभिप्राय आहे. स्टँड आहे का शास्त्र ठेवायचं? आहे की? द्या ते. त्यांना माझ्याकडे पुस्तक असताना तुम्हाला देता येईल ना. काय फायदा समजून त्यांना द्या. तुम्हाला देऊ. मला ढकलत नाही तसं. कशासाठी निघाली होती काल आपली गुण आणि पर्यायाची चर्चा? षडगुण आणि बुद्धीसाठी का? काय
सांगत होते का? शुद्ध द्रव्याला समजून कशांची उत्पत्ती होत नाही किंवा त्याच्यामध्ये मग ज्ञानाचा उघाड. म्हणजे हानिवृद्धी झाली त्या द्रव्यगुणामध्ये, नाही पर्यायात जी काही षटस्थानपदित हानिवृद्धी झाली म्हणतोय, तर काय झालं तिथं? अविभाग प्रतिच्छेद जे पूर्वी झाकलेले होते ते उद्घाटित झाले. हानी झाली म्हणजे काय झालं? तुमचा क्षयक्षम कमी झाला, म्हणजे ते आवरण वाढलंय. आणि जेव्हा उद्घाटित झाले त्यावेळी समजलं काय? क्षयक्षम उघाड झालाय, जास्त वाढलाय असं. मग अशी षटस्थानपदित हानिवृद्धी प्रतिसमयाला प्रत्येक गुणामध्ये चालू आहे असं मी म्हणले. म्हणजे मग आणि त्याचं रूप दिसतंय कुठं? पर्यायामध्ये. म्हणजे व्यक्ती झाली तिथं पर्यायामध्ये, जे काय हानिवृद्धी झाली ते परिणमन कुठं दिसलं? पर्यायामध्ये दिसलं. म्हणून अगुरु लघु गुण आहे तो सगळ्यांच्या हानिवृद्धीमध्ये सहकारी कारण आहे. तसंच धर्मद्रव्याची सुद्धा प्रतिसमयाला हानिवृद्धी चालू आहे. काय परिणमन होत आहे धर्मद्रव्यामध्ये? हानी काय होती, वृद्धी काय होती? पर्याय नष्ट होती ही हानी आणि नवीन उत्पन्न झाली ही वृद्धी. म्हणजे शुद्ध पर्यायामध्ये तुम्हाला थोडी काय सांगता येणार आहे, आणि धर्मद्रव्यामध्ये पण असं तर काय नाही की कमी झालं आणि जास्त झालं आणि काय त्याला जास्त कळायला आणि कमी कळायला, असं तर काय नाही आहे. मग धर्मद्रव्यामध्ये हानी वृद्धी झाली म्हणजे त्याची पूर्व पर्याय नष्ट झाली आणि उत्तर पर्याय उत्पन्न झाली. काय म्हणले? काय कळलं अनिता काकी? सिद्धांमध्ये हानिवृद्धी कशी होती हे सांगितलं होतं काल. शुद्ध द्रव्य आहेत ते, त्यांच्यामध्ये काय कमी जास्तपणा होणार नाहीये. मग हानी झाली म्हणजे पूर्व पर्याय नष्ट झाली आणि उत्तर पर्याय उत्पन्न झाली. तर अशाच रूपाने आपल्या पण प्रत्येक गुणामध्ये हानिवृद्धी चालू आहे. तर जे स्वभाव रूपाने परिणमन करणारे गुण आहेत, काय म्हणले? स्वभाव रूपाने जे परिणाम करतात चिंतन करताय का काय? नाही तर त्यांच्यामध्ये सिद्धांसारखंच परिणमन आहे. त्यात काय कमी जास्तपणा होणार आहे? अस्तित्व गुण आहे, त्यात षटस्थानपदित हानिवृद्धी झाली म्हणजे काय झालं? काय कमी झालं आणि काय जास्त झालं? म्हणजे जे काय सगळे गुण शुद्ध रूप आहे त्यांच्यामध्ये सिद्धांसारखंच परिणमन चालू आहे अगुरु लघु गुणाचं कार्य रूपाने. म्हणजे सगळे गुण अशुद्ध नाहीये. खूप थोडे गुणांमध्ये अशुद्धी विभाव परिणमन आहे. अनंत गुण शुद्ध आहेत आणि काही मोजण्यासारखे गुण जसं श्रद्धा, ज्ञान, चारित्र्य, आनंद ह्याच्यामध्ये फक्त तुम्हाला दिसतंय जे काय कर्मांच्या आवरणाच्या निमित्तात झाकले गेलेले आहेत. अस्तित्व गुणावर कुठल्या कर्माचं आवरण नाही आहे. तसं सामान्य गुण जे काय आहेत ते सगळे निरावरण आहेत. मग ते शुद्ध रूपानेच परिणमन करत आहेत. जसं प्रमेयत्व गुण, जाणले जाणे पण आहेच, प्रदेशवत्व गुण, वस्तुत्व गुण, द्रव्यत्व गुण, हे सगळे गुण आहेत ते त्यांच्या परिणामामध्ये कुठल्या कर्मांचा अडथळा नाही आहे. त्यामुळे त्यात काय नवीन उत्पन्न झालं, काहीतरी कमी झालं, जास्त झालं असं तर होणारच नाही आहे. फक्त हानिवृद्धी झाली म्हणजे पर्यायाचा नाश आणि उत्तर पर्यायाचा उत्पाद. आणि आहे कुठं? हे फक्त दोनच द्रव्यामध्ये आहे, जीव आणि पुद्गलामध्ये विभाव परिणमन. बाकीच्या सगळ्या द्रव्यामध्ये तर सतत स्वभाव परिणमनच आहे. आणि म्हणून सांगितलं की काय मेसेज टाकलाय कोण मला? ही गाथा 85 काय संग्रहामध्ये 85 नंबरची गाथा आहे. तुम्ही कुठली गाथा विचारताय? आता म्हणलेली गाथा जर विचारत असाल, शुद्धम तू अनंतो, तर ती समयसारची ती समयसार मधली समयसार कितवी गाथा आहे? 186 186 नंबरची गाथा आहे. बरं. महाराजींनी याच्यावर खूप सुंदर चिंतन लिहिलं आणि स्वतःच्या जीवनात उतरवली ती गाथा आणि त्याच्यावरून सगळ्यांना तसं प्रॅक्टिकली दाखवलं. तुम्ही करू शकता. तुम्ही जर स्वतःच्या आत्म्याला शुद्ध विषय करून जाणाल तर शुद्ध पर्यायच प्रगटणार. आणि स्वतःला मनुष्य म्हणून, रागी द्वेषी म्हणून किंवा काय पर्यायाकडून बघितला तर अशुद्धतेचाच अनुभव होणार आणि अशुद्धच पर्याय उत्पन्न होणार.
सॉरी मी तुम्हाला लॉक केले. राजश्री काकी परत बोला. सॉरी. हे कोण आहेत? संगीता दोशी. मी नाही ओळखत. सोवानी जैन. मराठी समजते का हो? तुम्ही सांगितलं होतं सॉरी, पण माझ्या लक्षात नाही. म्यूट आहे तुम्ही. महाराजांच्या कॅलेंडर मध्ये पण आहे. होय. बरोबर. मराठी समझ में आता है कि नहीं? आपकी आवाज म्यूट है. थंब दिखाओ. मराठी समझ में आता है क्या या नहीं? नहीं आता. ओके, समझ में आया मुझे. तो क्या बता रहे हैं यहाँ पर? गुरु लघु गुण जो है वो प्रति समय हर द्रव्य के हर गुण में हानि वृद्धि या परिणमन होने में निमित्त है. तो वो द्रव्य शुद्ध रूप से परिणमन करे या अशुद्ध रूप से परिणमन करे, सभी द्रव्यों की परिणति में अगुरु लघु गुण का कार्य दिखता है. इसलिए उसे क्या कहा गया? अनंत अगुरु लघु गुण है. अपेक्षा है एक वहाँ पर. हर गुण के साथ उसका परिणमन अटैच है, इसलिए मतलब हर गुण के परिणमन में वो निमित्त है. इसलिए क्या है? अनंत गुरु लघु गुण क्यों बताया? गुण तो एक है कि अनंत है? आपका जीव है. आपके जीव में कितने गुरु लघु गुण है? कितने ज्ञान गुण है? अनंत नहीं है, एक ही है. ज्ञान गुण अगुरु लघु गुण कितने हैं एक जीव में? हाँ, गुण एकच. एक जीव में एक ही गुण है, अगुरु लघु गुण. फिर अनंत क्यों बताया? कल पढ़ा था ना हमने. अविभाग प्रतिच्छेद की अपेक्षा या हर गुण के साथ उसका परिणमन अटैच है, इसलिए. एक्चुअली 31 नंबर की गाथा में उन्होंने ऐसा ही बताया है. अगुरु लघु गुण के अनंत अविभाग प्रतिच्छेद है, उस अपेक्षा से उसे अनंत यह संज्ञा दी गई है. षडगुण हानि वृद्धि के अनुमान में थोड़ा सा यहाँ पर बता रहे हैं. ये पढ़ा था शायद हमने. अगर आपको एक वर्ड का ज्ञान हो गया तो कितना ज्ञान हो गया? पढ़ा था क्या ये? और एक बार पढ़ती हूँ. हाँ, सर्वप्रथम तो धर्मद्रव्य ही स्पष्ट समझ में नहीं आ रहा क्योंकि वह सूक्ष्म है. उसके बाद उसकी षडगुण हानि वृद्धि और सूक्ष्म है. धर्मद्रव्य कहाँ है यही नहीं समझ में आ रहा. उसकी हानि वृद्धि तो क्या समझ में आएगी, क्योंकि वो तो सूक्ष्म रूप से परिणमन कर रहा है. देखो, किसी बालक ने एक अक्षर का ज्ञान किया, अब वह दूसरे अक्षर का ज्ञान करता है, तो पहले के ज्ञान से इस बालक का कितना ज्ञान बढ़ गया? पूर्व समय में उसको जितना ज्ञान हुआ था उससे आगे थोड़ा सा ज्ञान हुआ है. कितना ज्ञान बढ़ा बताओ? एक अक्षर का ही ज्ञान उसको हुआ है. कितना ज्ञान बढ़ा? एक अक्षर का. एक अक्षर का दिख रहा है आपको, लेकिन ज्ञान में कितनी वृद्धि हुई? तो वहाँ पर भी अनंत अविभाग प्रतिच्छेदन से परिणमन हुआ है. तो फ्रैक्शंस करते जाओ ना उसके. आपको सिर्फ दिख रहा है क्या? एक ही अक्षर का ज्ञान हुआ है, लेकिन उस एक अक्षर का ज्ञान होते समय भी उसके ज्ञान में अनंत अविभाग प्रतिच्छेद का परिणमन हुआ है. समझ में आया? जय श्री माँ. तो यही बता रहे हैं यहाँ पे. उस एक अक्षर के बढ़ने में क्या आधा अक्षर नहीं बढ़ा? क्या पाव अक्षर नहीं बढ़ा? जितने पॉइंट करते जाओ उतना आपको ऐसा लिखना है. छोटा बच्चा है, उसको सिखाते हैं तो हाथ पकड़ के उसको लिखने के लिए मजबूर करते हैं. तो उसको एक अक्षर लिखना है तो कितना पुरुषार्थ करना पड़ता है. एक ही तो अक्षर लिखना है, लेकिन फिर भी कैसे लिखना है, कहाँ से कहाँ जाना है, ये सब उसको ज्ञान में आ रहा है ना. तो इसलिए ज्ञान बहुत बड़ा है. ऐसे ही हिस्से करते जाओ तो उसमें अनंत डिग्रियां है, अनगिनती डिग्रियां है. और कुछ तो ज्ञान की ऐसी डिग्रियां होती है कि क्रम भंग करके हो जाती है. जैसे इस मिनट में 1000 डिग्री का ज्ञान है, अगले ही क्षण में 3000 डिग्री का ज्ञान हो गया. तो 2000 डिग्रियां इसमें बढ़ी तो है, मगर वृद्धि के क्रम में नहीं. कुछ ऐसी भी वृद्धियां होती है कि काय म्हणायचं, छलांग लगाकर बहुत ज़्यादा बढ़ गई है, ऐसे दिखता है.
यो इस धर्म द्रव्य में सूक्ष्म रूप में ऐसे अनंत अगुरु लघुओं का परिणमन होता है। धर्म द्रव्य में भी जो परिणमन चल रहा है उसमें अनंत अगुरु लघु गुण कार्य कर रहे हैं। धर्म द्रव्य नित्य है और गति क्रिया में लगे हुए जीव पुद्गल के गमन कार्य में कारणभूत है। ये गाथा में बताया है। जैसे हम आप सिद्ध भगवान का ध्यान करते हैं तो उस ध्यान के प्रताप से हम इस मोक्ष मार्ग के गमन में बढ़ते हैं ना, तो सिद्ध गति के बहिरंग सहकारी कारण निमित्त कारण सिद्ध भगवान हुए। आपकी सिद्ध गति होने में सिद्ध भगवान सहकारी कारण हुए। किंतु कोई भी सिद्ध क्या इस प्रकार के परिणमन करने का प्रयत्न भी कर रहा है? आपको लेके जाना है तो वो नीचे आएंगे, लेके जाएंगे, क्या उधर से ही खींच लेंगे आपको? क्या परिणमन कर रहे हैं, क्या पुरुषार्थ कर रहे हैं? कोई भी सिद्ध प्रभु ऐसा परिणमन नहीं करते। सिद्ध भगवान के गुणों में अनुराग करने वाले सिद्ध गति के वे सहकारी कारण हो जाते हैं, निमित्त मात्र। इसी प्रकार धर्म द्रव्य भी स्वभाव से उदासीन है। यह धर्म द्रव्य जीव व पुद्गल को जबरदस्ती चलाता नहीं है, फिर भी गति क्रिया में परिणमते हुए जीव पुद्गल की गति में सहकारी कारण है, सहकारी कारण हो जाया करता है, निमित्त मात्र। मतलब परिणमन कौन कर रहा है? जीव पुद्गल। हाँ, धर्म द्रव्य भी परिणमन कर रहा है और तुम भी परिणमन कर रहे हो, लेकिन तुम्हारी इच्छा नहीं है तो धर्म द्रव्य जबरदस्ती आपको चलाएगा नहीं। लेकिन चल रहे हैं आप अपनी मर्जी से, तो वहां पर धर्म द्रव्य उपस्थित है। यह जीव पुद्गल की गति क्रिया का तो कारण है, पर स्वयं अकार्य है। मतलब उसमें क्रिया नहीं चल रही है। जब वो आपके गमन में निमित्त है तो कार्य किसमें हो रहा है? त्या द्रव्यामध्ये ज्याचं गमन होते त्याच्यामध्ये जीव पुद्गल में कार्य दिख रहा है गमन का, और धर्म द्रव्य में कार्य क्या चल रहा है? त्याचं परिणाम। गमन तो नहीं है, लेकिन स्थिर रूप से उसका परिणमन तो चल रहा है। काय म्हणताय? स्थिरपणा आहे ते। मतलब स्थिर रहना है सुद्धा। हाँ, उसमें भी परिणमन चल रहा है। ऐसे नहीं है कि वो अपरिणामी है। परिणमन तो है लेकिन गमन नहीं है। क्यों नहीं है? कारण ते दुसऱ्यांना सहकारी आहे, स्वतः तर ते पूर्ण लोकांमध्ये स्थिर आहे। ये कारण उसमें क्रियावती शक्ति नहीं है। जिसमें क्रियावती शक्ति है, जो स्वयं गमन करने वाला है, उसमें मदद करने वाला धर्म द्रव्य है, लेकिन उसमें स्वयं में क्रियावती शक्ति नहीं है। ऐसे ही मिथ्या दृष्टि जीव का बताओ निमित्त। मिथ्या दृष्टि जीव उपदेश दे रहा है, कोई द्रव्यलिंगी मुनि है और वो आपको संबोधन कर रहे हैं, उपदेश दे रहे हैं, और उनके उपदेश से आपको मोक्ष मार्ग मिलता है कि नहीं मिलता है? नहीं मिलता। यदि कोई हो भी सकेगा ना, हो भी सकता है ना मोक्ष मार्ग, क्योंकि वहां से जो बताया है वो ग्रहण किया तो क्यों नहीं मिलेगा? हाँ, मतलब ऐसा बताओ कि उनके उपदेश से नहीं हुआ, इसकी योग्यता स्वयं की। इसलिए वहां पर आरोप किया जाएगा कि उनका उपदेश सुना, लेकिन उनके उपदेश से हुआ, ऐसे नहीं है। उन्होंने तो पढ़ा जो कुछ जिनवाणी में लिखा है या भगवान की मुख से आई हुई वाणी ही उन्होंने बताई है, लेकिन मेरी परिणति में क्या बोलते हैं वो काल लब्धि ऐसी आई थी कि वहां पर मुझे सम्यक दर्शन की प्राप्ति हो गई, लेकिन मिथ्या दृष्टि के उपदेश से हुई ऐसा नहीं है। फिर मुझे बताना था कि वो तो नहीं जाएगा मोक्ष, लेकिन मैं अगर चला गया मोक्ष तो मुझे निमित्त कौन हो गया? भगवान का उपदेश निमित्त हो गया है। मतलब उदासीन कारण वो है, ऐसा वहां पर बताना। इसलिए धर्म द्रव्य भी उदासीन रूप उदासीन कारण पण त्यांच्या निमित्तात होत नाही ना सम्यक दर्शन। हाँ, ऐसे बताया जाता है। क्यों? क्योंकि परिणमन मुझ में हुआ है, भले ही सम्यक्त्व की देश ना हो या मिथ्यात्व की देश ना हो, परिणमन मुझ में हुआ है, तो कारण कौन और कार्य कौन? किसमें?
स्वतःच की कारण हाँ, स्वतः मुझी में कारण है, जो मैंने उस पर तत्व विचार किया, फिर परीक्षण किया, वैसा अनुभव किया, तो मुझे सम्यक्त्व की प्राप्ति हो गई। फिर वहाँ पे सम्यक्त्व की देशना है वो कार्यकारी रहती है, ऐसा बोला जाता है, आरोपित कथन। वैसे ही मिथ्यात्व की देशना काय जयश्री माँ हा. सम्यक्त्व में कारण अपेक्षा लगाओ, अभी वैसे ही बता सकते हैं। सम्यक्त्व की देशना सम्यक्त्व में कारण हो सकती है, मिथ्यात्व की नहीं हो सकती। लेकिन सम्यक्त्व की भी देशना अगर सबको सम्यक दृष्टि बनाए तो बनानी चाहिए, फिर ऐसा तो नहीं होता। इसलिए मिथ्यात्व की देशना आपको मिथ्या दृष्टि नहीं बनाती और सम्यक्त्व की देशना आपको सम्यक दृष्टि नहीं बनाती। जो भी बनना है आपका परिणमन आप में होने वाला है। बहिरंग में वो सिर्फ है ऐसा बताया जाएगा, लेकिन वो अपने द्रव्य में आकर कुछ कार्य करते हैं ऐसा नहीं है। वेगळं कारण देवी नाही. बोला मिथ्यात्व की देशना क्यों नहीं कार्यकारी होगी? वो स्वयं अनुभव नहीं करता, अनुभव नहीं करा है, लेकिन उसने वैसे का वैसे तत्व बता दिया पूरा का पूरा। हाँ, लेकिन जो उसने ग्रहण किया, उसने उसका भावार्थ ग्रहण कर लिया अच्छे से, उसका भावासन हो गया, तो वो हाँ वो भावभाषण आपने किया है, उसने कराया है नहीं है, ऐसा लेना है उसमें। क्योंकि उसको स्वयं को भावभाषण नहीं है तो वो क्या बताएगा। जो स्वयं अनुभवी है तो वो बता सकता है ना अपना अनुभव कैसा है, वो क्या बोलते हैं उसमें कॉन्फिडेंस है, वैसा वैसी वो प्रैक्टिकली ले रहा है और फिर आपको बता रहा है, तो उसमें ज़्यादा शक्ति होती है। ज़्यादा एक क्या बोलते हैं माता जी बताते हैं ना, अगर कोई प्रोडक्ट आपको मार्केट से लेना है और जिसने यूज़ किया है तो ऐसा वो जो शॉपकीपर है वो बताएगा मैंने स्वयं ये इस्तेमाल किया है, क्या पहले इस्तेमाल करो फिर विश्वास करो। तो मैंने ये अभी यूज़ किया है तो आपको अच्छा लगेगा, आपको ये यूज़ करना चाहिए, ऐसा अगर वो बोलेगा तो ज़्यादा हमें विश्वास बैठता है उसके ऊपर, या हम उसको लेते हैं ना। लेकिन ऐसा बोलेगा अगर कोई दुकानदार कि देखो कैसा है, मुझे नहीं पता है, मैंने तो यूज़ नहीं किया है, आपको यूज़ होगा तो होगा, कहाँ पर जाओगे खरीदने के लिए? ऑनलाइन मार्केटिंग। तो जो स्वयं अनुभव लेता है उसका स्वयं का कॉन्फिडन्स रहता है उसमें, या काय म्हणायचं अनुभवाचे बोल असतात त्याचे। वो स्वयं अनुभव करके बता रहा है तो उसमें हमारी ज़्यादा श्रद्धा बैठती है, वैसे हम भी यूज़ करने का विचार करते हैं। अगर नहीं तो हाँ फ्रॉम द हॉर्सेस माउथ बोलते हैं ना दीदी, क्या बोलते? फ्रॉम द हॉर्सेस माउथ या तो सोनाराने कान टोचलं असं म्हणतो ना आपण, म्हणजे त्याचं त्यांनी केलं त्या असं तो फरक पडतो, असं कोणी बरं, पण हां टोचून खातच नाही. त्यांनी सांगितलंय म्हणून तुम्ही करा यूज असं म्हटलं तर तुम्ही विश्वास ठेवणार नाही, पण मी केलंय तर तुम्हाला मिळणारच। हे वीरसागर महाराजांनी सांगितलं काय, मी अनुभव केलाय तर तसा अनुभव तुम्हाला होणारच, तुम्ही स्वतः अनुभवा, तुम्ही काय म्हणायचं परीक्षा करा। आणि कुंदाचार्यांनी पण काय अमृतचंद्राचार्यांनी पण सांगितलं समयसार मध्ये, काय सांगितलं काय पाचव्या कथेत काय सांगितलं, परीक्षा प्रमाणे कर्तव्यम, अर्थ वाक्य सांगा पूर्ण। पाचशे सांगितलं ना. नाही ते नव्हे, मग? स्वतः परीक्षा करून प्रमाण करा, हो, मी पाचशे सांगतो सांगितलं. म्हणून प्रमाण करू नका। हो ना. म्हणून महाराजजींनी पण हेच सांगितलं की मी सांगतो म्हणून तुम्ही विश्वास ठेवू नका, तुम्ही स्वतः परीक्षा करा, स्वतः अनुभव करा, तर तुम्हाला पण 100% अनुभव होणारच। होय, होय. काय अवघड आहे हो अनुभव करायचं, काय सांगू? उगीच मी शिव्या देते सगळ्याला, जाऊ दे नको। म्हणजे कोणी असं म्हणते की नाही होणार, शक्य नाही आहे, आम्हाला अवघड आहे, आम्ही गृहस्थी आहे, इतकं व्याप आहे, करू शकत नाही, काय अवघड आहे हो तुमच्यासाठी? बाहेर लक्ष आहे त्यामुळे त्या अवघड वाटतं. हा किती त्या म्हणतात ना माताजी, तर त्या अनुभूतीसारखी सोपी गोष्ट काय नाही जगामध्ये। हो ना, मग असं तसंच वाटतंय. म्हणजे करायचं काय आहे तुम्हाला तिथं? काहीच करायचं नाही. आपको क्या करना है, बाहर नहीं देखना है, सिर्फ अंदर देखना है। अंदर मतलब भी आंखें अंदर मत डालो, क्या करना है आपको, स्वयं का निर्णय करना है। तो आपको बाहर किसी चीज को जानना है ना, तो बहुत सारे
साधन लगते हैं। आँख चाहिए, लाइट चाहिए, चश्मा चाहिए, वो चीज़ चाहिए, ये सब आप पराधीन है। लेकिन अगर आपको स्वयं को जानना है ना, किसी भी चीज़ की ज़रूरत नहीं है, बस आपका ज्ञान और आप आपके पास ही है। कोई आके बताएगा फिर मुझे होगा, समझाना चाहिए किसी को, कुछ नहीं। सिर्फ आप स्वयं को क्या निर्णय कर रहे हैं, मैं स्त्री हूँ, मैं माता हूँ, मैं पत्नी हूँ। कैसे कर रहे हैं निर्णय, बताओ? ये किसकी सहायता से कर रहे हो? कोई बता रहा है कि आपको ऐसा विचार करो या आप ऐसे हो, ये निर्णय करो? स्वयं कर रहे हैं ना। तो वैसे ही अभी विषय चेंज करो, मैं स्त्री नहीं हूँ, मैं जीव हूँ। ये निर्णय करने के लिए आपको क्या चाहिए? मतलब है सब शास्त्र में बताया हुआ है, इजी है, सब कला वर्णित है, सिर्फ आपको प्रैक्टिकल करना है। और जो ये स्वयं करता है ना, वही बता सकता है। इसलिए महाराज जी ने स्वयं किया और आपको बताया। ऐसे नहीं है कि करके देखो आपको होता है कि नहीं, ऐसे नहीं है। तो हर जीव है, भले ही संयमी हो, असंयमी हो, गृहस्थ हो या व्रती हो, अव्रती हो, कोई भी हो, लेकिन वो अगर अपना उपयोग स्वयं में डालेगा तो उसको अनुभूति होगी ही। बोला था 5वी गाथा समय सरची। हाँ। तम एयस्त विहत्तम दायेहम अपनोस्त विहवेण जतिदाये जपमानम। चुक्ते च छलं न भेष्टव्यम। मला त्या गाथेची टीकेचं शेवटचं लाईन पाहिजे। परीक्षा प्रमाणी कर्तव्यम ऐसा वर्ड है ना वहाँ पर, मुझे याद नहीं आ रहा वो। अमृतचंद्र आचार्य जी की टीका होगी, उसमें शायद लास्ट की लाइन है क्या, पैराग्राफ की लास्ट की लाइन है, देखो। अतः एकत्वस्य न चौथी की नहीं, 5वी की। 5व्या का 6व्या है वो। हाँ, यदि तू स्खलेयं तदा तू छलग्रहण जागरूकై भवितव्यम्। अच्छा, प्रमाणी कर्तव्य म्हणते का तुम्ही? असं पाहिजे शब्द मला। परीक्षा प्रमाणी कर्तव्य। हाँ। किंतु यदि दर्शयेयं तदा स्वयमेव स्वानुभव प्रत्यक्षेण परीक्ष्य प्रमाणी कर्तव्यम्। स्वानुभव प्रत्यक्षेण परीक्षा प्रमाणी कर्तव्यम। स्वानुभव प्रत्यक्ष से परीक्षा करके प्रमाण करो। स्वानुभव से यानी दूसरे के ज्ञान से नहीं, स्वयं अपने ज्ञान से परीक्षा करके प्रमाण करो। जो भी शास्त्र में बताया है या जो भी किसी वक्ता के द्वारा आपने सुना है, तो हो सकता है या नहीं हो सकता, किसी पर भी विश्वास मत करो। स्वयं परीक्षा करके निर्णय करो तो आप भी मोक्ष मार्गस्थ हो सकते हैं। आपको वहाँ से कोई नहीं च्युत कर सकता। निर्णय करना है और वैसी दृढ़ता रखनी है स्वयं में, अन्यथा मिथ्या मार्गी तो बहुत है और वो आपको वैसा ही उपदेश देने वाले हैं। आप गृहस्थी है, आपको नहीं होगा, परिग्रह के बीच में रहते तो आपको कैसे होगा? क्यों नहीं होगा? एक बार बताया था मैंने, नाते पुते के शीतल काका ने क्या बताया था सेंटेंस, सांगा जयश्री काकी, तुम्हें ऐकलंय? क्या बताया था? शांति सागर महाराज जी के उपदेश में, अंतिम उपदेश में आई ना एक लाइन कि कपड वस्त्र में अनुभूति नहीं होती। रोज सभामध्ये कपडे आधी वस्त्र नाही। नाही तसं नाही हो, कपडे वाल्याला अनुभूती होत नाही। उलट वाक्य करायचं नाही, त्यांचं वाक्य काय, वस्त्र जिसके पास है, वस्त्रधारी को अनुभूति नहीं होती, ऐसे कुछ तो वर्ड्स है उनके। तो इसी पर महाराज जी पंडित जी ने बताया था कपड्यांमध्ये अनुभूती नाही। हाँ, कपड्यामध्ये अनुभूती होत नाही। बरोबर आहे का चुकीचं आहे हो? एका अपेक्षेने बरोबर आहे, म्हणजे अनुभूतीचा कपड्याशी संबंध नाही असणं आणि नसणं। हाँ, म्हणजे कसं सांगायचं? कपडे असणं किंवा नसणं ह्याचा अनुभूतीशी नाही, आता शब्द वाक्य तसे दिलेत ना त्यांनी, कपड्यात अनुभूती होत नाही, हे वाक्य खरं का खोटं? कसं खरं? त्याचा नाही फक्त आलं पाहिजे। नाही नव्हे हो, वाक्य जसंच्या तसं योग्य आहे, फक्त ते लावायचं कसं? कपडे जर तुमच्या ज्ञानात असतील तर त्या ज्ञानामध्ये कुठलाच विषय जाणला जाणार नाही आहे, आत्मा कसा जाणला जाणार? म्हणून कपडे असताना अनुभूती होत नाही म्हणजे बाहेरून कपडे काढून टाकायचे नाही आहेत,
टाका चांगली गोष्ट आहे, आमची काय शिथिलता नाही आहे त्याच्या बाबतीमध्ये, करा पुरुषार्थ. पण ज्याला नाही आहे ना शक्य आता, तर त्यांनी सांगितलं आपके ज्ञान में अगर वस्त्र है तो आप कैसे जान सकोगे कि मैं निर्ग्रंथ हूँ, मैं अपरिग्रही हूँ. आपको विचार चल रहा है. अभी मैंने आज ही एक कैसेट सुनी जितू भैया जी की, उन्होंने क्या बताया कि आप परिग्रह का विचार करते हैं, निरंतर विकल्प करते हैं, तो ध्यान में क्या आएगा आपको. या ध्यान में बैठे और उनका विकल्प चल रहा है परिग्रह का, तो कैसे ध्यान कर सकोगे. नहीं ना. इसीलिए तो निर्विकल्प होना है, तो वो जो ज्ञान में ली हुई वस्तु है ना उसको बदलना है, न कि बाहर के वस्त्र निकालने हैं. जो कोई भी आज बाहर के निकाले हुए वस्त्र है, बताओ 100% उसको अनुभूति होती है ही, गारंटी क्या है. मतलब परिग्रह बाहर से नहीं निकालना है, पहले इधर अंदर से ज्ञान से निकालना है. इसलिए बताया, बराबर आहे वो सेंटेन्स. कपड्यात अनुभूती होत नाही म्हणजे काय, ज्ञान कपड्यात म्हणा. 3 लावलं होतं ना, उपयोग कपड्यात असेल तर नाही होणार. हा ते आपण 3 लावतो ना, अर्थ वस्तू ज्ञान, अर्थ नाही, अर्थ घट, ज्ञान घट आणि शब्द घट. शब्द. तो वैसे ही यहाँ पर अर्थ कपड़े, ज्ञान अर्थ वस्त्र, ज्ञान वस्त्र और शब्द वस्त्र, किसको निकालना है बताओ. अर्थवस्त्र. ज्ञान वस्तू. किधर गए. हाँ, तो ज्ञान में अगर वस्त्र है तो आपको अनुभव नहीं हो सकता. तो वहां पर बताया हुआ वो सही है सेंटेंस. तो वहां पे शीतल पंडित जी ने ये बताया था कि वस्त्र में ही क्यों ले रहे हो, वहां पर सभी चीजें लगाओ. वस्त्र में अनुभूति नहीं होती ऐसा बताया ना, तो उन्होंने बताया घर में अनुभूति नहीं होती, बीवी में अनुभूति नहीं होती, बच्चों में नहीं होती, जो भी आपके ऑर्नामेंट्स है उसमें अनुभूति नहीं होती. सभी लगाओ, सिर्फ वस्त्र को ही क्यों पकड़ के बैठे हैं फिर आपने. तो अर्थ का अनर्थ कर दिया लोगों ने. इसलिए वस्त्र को तो छोड़ा, लेकिन ज्ञान की शुद्धि नहीं हुई तो अनुभव कैसे होगा. इसलिए अगर स्वयं को जानना है तो हमें ज्ञान को जानना है जो शुद्ध है, जिसमें कुछ भी नहीं है. अगर ऐसे शुद्ध ज्ञान स्वभाव को जानेंगे तो हमें भी आत्मानुभव सहज हो सकता है. लाक्षणिक म्हणू शकतो ना आपण, ह्याला लाक्षणिक घेतले म्हणजे ह्याच्यामध्ये सगळंच झालं. असं काय म्हणतात उपलक्षण का, असं काही उपलक्षणात्मक बोलते हैं. वस्त्र ये शब्द उपलक्षणात्मक है, उसमें जो भी आएगा आपका परिग्रह सभी जोड़ लो. शरीर में भी अनुभूति नहीं होती. अभी छोड़ो शरीर को, वस्त्र को छोड़ने के लिए बताया ना, आपको निर्ग्रंथ दशा होगी तभी अनुभव होगा. तो शरीर में भी अनुभव नहीं होगा. शरीर को छोड़ दो, कहाँ जाएंगे, सिद्धशिला पर अनुभव करने से पहले ही. तो ऐसा तो होने वाला नहीं है. इसलिए ज्ञान से निर्णय करो. स्वानुभव प्रत्यक्षेण परीक्ष प्रमाणीकर्तव्यम. कोरून ठेवा आपल्यामध्ये वाक्य. काय कुठं पण असू दे की मला स्वतःचं परीक्षा करून प्रमाण करायचंय. जे पण सांगितलेलं असेल ते बाबा वाक्य प्रमाणे निर्णय करू नका. हे शिकवलं महाराजजींनी आणि म्हणून ती कला आपल्यामध्ये आत्मसात झाली आहे. जे काही त्यांनी सांगितलं ते त्यांच्यावर पण विश्वास ठेवून नाही, तुम्ही स्वतः परीक्षा करा आणि निर्णय करा, तर तुम्हाला पण अनुभव होतोच. म्हणून जाणा. ओम. आम्ही निर्वस्त्र दिगंबर शुद्ध आत्मा आहे. पहा, या आत्म्याचा या वस्त्रादींशी काहीही संबंध नाहीच. या निज आत्म्याला जाणण्यासाठी मला बाह्य कुठल्याही सामग्रीची आवश्यकता नाहीच. ज्ञानाने ज्ञानाला जाणा. परिपूर्ण ज्ञानमय मी जीव आहे. माझ्यामध्ये किंचितही अशुद्धी नाहीच. निरावरण स्वरूपोहम.
निर्मल स्वरूपोऽहम् चेतन मात्र स्वरूपोऽहम् ओम विसर्जन. नमो